आरोग्यम धनसंपदा. आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात. या सगळ्याचं माध्यम आपलं शरीर, मन, बुद्धी हे असतं. व्यायामानं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आरोग्य चांगलं असेल तर जीवनाचा आनंद घेता येतो. आज काही छोटे छोटे व्यायाम सांगणार आहे, जे करायला खूप वेळ लागत नाही, पैसे लागत नाही, सहजपणे करता येतं. व्यस्त जीवनात तसेच कुठल्याही वयात करता येते. व्यायामाची सुरुवात लहान प्रमाणात केली, त्यात सातत्य ठेवले की त्याची सवय होते. सवय झाल्यावर तो नियमितपणे करावासा वाटतो. यातले काही व्यायाम मी व्हिडिओ पाहून तर काही योगासनाच्या उपळावीकर मॅडम यांच्याकडून शिकले. सुरुवातीला हाताचे व्यायाम करून दाखवणार आहे. कोरोना काळात व्हॉट्सअपवर व्हिडिओ आला होता, तो पाहून अजूनही नियमितपणे हे व्यायाम करत आहे. नेमका कुणाचा व्हिडिओ होता हे लक्षात नाही, त्यामुळे नामोल्लेख करू शकत नाही. आपल्या हातामध्ये शरीराचे अनेक पॉइंट्स असतात, त्यानुसार हे व्यायाम आहेत. 5 ते 7 मिनिटे लागतात. हे खुर्चीत बसून, सोफ्यावर, झोपाळ्यात बसून, घरात किंवा बागेतही करता येतात. यात चुकण्याची शक्यता नाही, तसेच विशेष कौशल्याचीही गरज नाही. शरीरातल्या सर्व अवयवांपर्यंत रक्ताभिसरण व्हायला, ऑक्सिजन पोचायला यामुळे मदत होते. या व्यायामाचे 8 प्रकार आहेत, ते मी ओळीने करून दाखवते. सुरुवातीला हे 10 वेळा केले आणि नंतर 30 पर्यंत वाढवले तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. प्रकार 1. प्रकार 2. प्रकार 3. चार. प्रकार 5. प्रकार 6. प्रकार 7. प्रकार 8. हाताने टाळ्या वाजवण्याचा व्यायाम साधारणपणे सुरुवातीला 100 टाळ्यांनंतर 500 टाळ्यापर्यंत वाढवला तर त्याच्यामुळे सुद्धा वरीलप्रमाणे फायदा मिळू शकतो. याशिवाय जीभ बाहेर काढून एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे अशी फिरवल्यास अल्झायमर होत नाही असे वाचले आहे. तसेच हनुमान मुद्रेत गाल फुगवून 30 सेकंद थांबायचे, गालाच्या स्नायूंना व्यायाम होतो. शाळेत आपण पीटी करताना 16 अंकी व्यायाम करत होतो. योगासनाचे मॅडमही तो रोज करून घेतात. त्याचे प्रात्यक्षिक दाखवते.
यामुळे हात व खांद्यांना व्यायाम होतो. तसेच पाठीमागच्या बाजूस झुकून थांबले तर पाठीचा कणा, मानेला चांगला व्यायाम होतो. पाठीचा त्रास असेल तर हा व्यायाम योग प्रशिक्षक, डॉक्टर यांना विचारून करावा. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. नेहमीचे सूर्यनमस्कार योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे. ज्येष्ठ व्यक्तींसाठी किंवा पाठीचा त्रास असेल तर खुर्चीवरचे सूर्यनमस्कार करता येतात. त्याचे प्रात्यक्षिक दाखवते. एक सूर्यनमस्कार करून दाखवते. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चालण्याचा व्यायाम हाही सहज करता येणारा व्यायाम आहे. 15 मिनिटांपासून 1 तासापर्यंत जेवढा झेपेल तेवढा करावा. चालताना योग्य चपला किंवा बूट घालावे. पोहणे, सायकलिंग हेही चांगले व्यायाम प्रकार आहेत. जिममध्ये जाऊन मार्गदर्शनाखालीही व्यायाम करू शकतो. खूप शारीरिक कष्ट म्हणजे व्यायाम नाही असे डॉक्टर सांगतातच. प्राणायामामध्ये दीर्घ श्वसन व्यायाम हा घरी करू शकतो. सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा व सावकाश सोडायचा. यामुळे मन स्थिर व्हायला मदत होते. जेवढा लवकर व्यायाम सुरू करू तेवढे व्यायामाचे अधिक फायदे असतात. मी कुणी तज्ज्ञ व्यक्ती नाही, पण स्वतः करून बघितले मग सांगितले असे अनुभवावर आधारित सांगणे आहे. प्रत्येकाने व्यायाम करून आपली आरोग्याची धनसंपत्ती जपून ठेवावी हीच इच्छा.